मगर आणि माकड एका जंगलात नदीकाठी आंब्याचे झाड होते. त्या आंब्याच्या झाडाला गोड गोड आंब्याची फळे लागत. एके दिवशी एक माकड आंब्याची फळे खात झाडावर बसला होता. एक मगर अन्नाच्या शोधात किनाऱ्यावर आला. त्याला खूप भूक लागली होती. झाडावर माकडाला आंबे खाताना पाहून मगर म्हणाला, माकडा माकडा, मला खूप भूक लागली आहे. अन्नाच्या शोधात मी इथवर आलो आहे, पण मला काही सापडले नाही. माकडाने लगेच झाडावरची आंब्याची फळे काढून मगराला दिली. गोड गोड फळे खाऊन तृप्त झालेला मगर घरी गेला. त्यानंतर तो रोज येऊ लागला आणि आंबे खाऊ लागला. त्यामुळे त्याची माकडासोबत चांगली मैत्री झाली. तो अधूनमधून माकडाला भेटण्यासाठी येऊ लागला. एके दिवशी माकडाने काही फळे मगरीच्या बायकोला पाठवून दिली. मोठ्या आनंदाने ते फळे घेऊन मगर बायकोला म्हणाला, ही फळे घे, तुझ्यासाठी माझ्या मित्राने दिली आहेत. मगरीने ती फळे चाखली. तिला आनंद झाला. ती मगराला म्हणाली, ही फळे रोज खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल नाही का? मला माकडाचे हृदय खाण्याची खूप इच्छा झाली आहे. तुम्ही काही करून मला त्याचे हृदय आणून द्या. मगरीचा तो हट्ट पुरा करणे मगराला काही केल्या पटत नव्हते. पण मगरीने त्यापुढे असा हट्ट केला की त्याचाही नाईलाज झाला. तो माकडाला आणण्यासाठी निघाला. आंब्याच्या त्या झाडाकडे पोचल्यावर त्याला आपला मित्र माकड दिसला. मगराने माकडाला सांगितले, आज माझ्या बायकोने तुला खास जेवणासाठी आमंत्रण दिले आहे. तिने मला तुला घेऊन येण्यासाठी सांगितले आहे. माकड म्हणाला, पण मी तुझ्यासोबत कसा काय येऊ? मला पोहता येत नाही. त्यावर मगर म्हणाला, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला माझ्या घरी घेऊन जातो. माकडालाही ते पटले. तो लगेच मगराच्या पाठीवर जाऊन बसला. वाटेत गप्पा मारत असताना मगर म्हणाला, माझ्या बायकोला तुझे हृदय खायचे आहे. त्यासाठी तिने तुला बोलवले आहे. हे ऐकून माकड घाबरला, पण त्याने ते तसे न दाखवता मगराला सांगितले, अरे देवा, मी पण माझे हृदय तर त्या झाडावर सोडून आलो आहे. आता तिला ते कसे काय खाता येईल? मगराला काही कळले नाही. तो म्हणाला, आता काय करायचे? माकड म्हणाला, एक काम करू, आपण पुन्हा त्या झाडाकडे जाऊ आणि माझे हृदय घेऊन येऊ, मग घरी जाऊ. मगर वळले आणि त्याने माकडाला आंब्याच्या झाडाकडे आणले. किनाऱ्यावर आले हे पाहून माकडाने झाडावर उडी मारली. सुटकेचा निश्वास सोडला. मगराला म्हणाला, तू विश्वासघात केला. मी तुला मदत केली, पण तू तर माझी शिकार करायला निघाला. तुझी मैत्री संपली. निराश झालेला मगर रिकाम्या हाताने घरी परतला. तात्पर्य, मैत्रीत कोणाचाही विश्वासघात करू नये.